टू मिस द बोट. टू मिस द बोट मीन्स संधी गमावणे. फॉर एक्झाम्पल, राजू वॉन्टेड टू पार्टिसिपेट इन द कॉम्पिटिशन बट ही केम लेट अँड मिस्ड द बोट. राजूला स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं होतं, परंतु तो उशिरा आला आणि त्याने संधी गमावली. द नेक्स्ट एक्झाम्पल इज इफ यू कम लेट यू मे मिस द बोट. जर तू उशिरा आला तर तू संधी गमावू शकतो. द नेक्स्ट फ्रेज इज ॲपल ऑफ आय म्हणजे अतिप्रिय. फॉर एक्झाम्पल, एव्हरी चाइल्ड इज ॲन ॲपल ऑफ इट्स पॅरेंट्स आईज. प्रत्येक मूल हे आपल्या आई वडिलांना अतिप्रिय असतं. द नेक्स्ट एक्झाम्पल इज मयूर इज ॲन ॲपल ऑफ हिज मदर्स आय. मयूर त्याच्या आईला अतिप्रिय आहे. द नेक्स्ट फ्रेज इज इन टर्म्स ऑफ म्हणजे च्या रूपात. फॉर एक्झाम्पल, वी शुड नॉट काउंट आवर सक्सेस इन टर्म्स ऑफ मनी. आपण आपलं यश पैशाच्या रूपात नाही मोजलं पाहिजे. द नेक्स्ट एक्झाम्पल इज राकेश थिंक्स एव्हरीथिंग इन टर्म्स ऑफ मनी. राकेश प्रत्येक गोष्ट पैशांच्या रूपात बघतो. द नेक्स्ट फ्रेज इज इन व्हेन म्हणजे निरर्थकपणे. फॉर एक्झाम्पल, ही स्टडीड द मॅटर फॉर द होल नाईट बट इन व्हेन. त्याने विषयाचा निरर्थकपणे रात्रभर अभ्यास केला. द नेक्स्ट एक्झाम्पल इज मोनिका रिक्वेस्टेड हिम फॉर द लाईफ बट इन व्हेन. मोनिकाने त्याला निरर्थकपणे जीवनदानासाठी विनंती केली. द नेक्स्ट फ्रेज इज टू बी इनडेटेड टू म्हणजे च्या ऋणी असणे. फॉर एक्झाम्पल, वी आर इनडेटेड टू आवर फ्रीडम फायटर्स फॉर टुडेज फ्रीडम. आजच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे ऋणी आहोत. द नेक्स्ट एक्झाम्पल इज यू मस्ट बी इनडेटेड टू युअर टीचर्स फॉर युअर एज्युकेशनल प्रोग्रेस. तुमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तुम्ही तुमच्या शिक्षकांचे ऋणी असले पाहिजेत. फ्रेंड्स, द नेक्स्ट फ्रेज इज ऑन अकाउंट ऑफ म्हणजे च्या कारणाने. फॉर एक्झाम्पल, सुरेश लेफ्ट एज्युकेशन ऑन अकाउंट ऑफ हिज पॉवर्टी. सुरेशने त्याच्या गरिबीच्या कारणाने शिक्षण सोडले. द नेक्स्ट एक्झाम्पल इज मंगेश बिकेम पुअर ऑन अकाउंट ऑफ हिज ॲडिक्शन. मंगेश त्याच्या व्यसनामुळे गरीब झाला. द नेक्स्ट फ्रेज इज टू गेट रीड ऑफ म्हणजे च्यापासून सुटका मिळविणे. फॉर एक्झाम्पल, महेंद्र गॉट रीड ऑफ द इलनेस. महेंद्रची आजारापासून सुटका झाली. द नेक्स्ट एक्झाम्पल इज शी वॉन्ट्स टू गेट रीड ऑफ द डिफिकल्टी. तिला अडचणींपासून सुटका करून घ्यायची आहे. द नेक्स्ट फ्रेज इज टू टॅकल द इशू म्हणजे विषय हाताळणे. फॉर एक्झाम्पल, ही केअरफुली टॅकल्ड द इशू. त्याने विषय काळजीपूर्वक हाताळला. द नेक्स्ट एक्झाम्पल इज शी हॅज टॅकल्ड द इशू इन हर रायटिंग. तिने तिच्या लेखनात हा विषय हाताळला आहे. द नेक्स्ट फ्रेज इज टू पुट ऑन म्हणजे परिधान करणे. फॉर एक्झाम्पल, निलिमा हॅज पुट ऑन व्हाईट साडी. निलिमाने पांढरी साडी परिधान केली आहे. द नेक्स्ट एक्झाम्पल इज put on white shirt and black pant on the day of interview.
मुलाखतीच्या दिवशी पांढरा सदरा आणि काळी पॅन्ट परिधान कर. द नेक्स्ट फ्रेज इज ॲट दी आउटसेट म्हणजे सर्वप्रथम किंवा सुरुवातीला. फॉर एक्झाम्पल, ॲट दी आउटसेट आय थँक यू ऑल. सर्वप्रथम मी तुमचा सर्वांचा आभार व्यक्त करतो. द नेक्स्ट एक्झाम्पल इज ही डिस्कस्ड दी इशू ॲट दी आउटसेट. त्याने सुरुवातीलाच त्या विषयावर चर्चा केली.